एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा. तुकोबराय काय सांगतात की आपण एक देव करावा. एक देव केल्यावरती सुख भेटतं का 50 देव केल्यावरती सुख भेटतं? बोलत चला, एक देव केल्यावरती सुख भेटतं का 50 देव केल्यावरती सुख भेटतं? तर एक देव केल्यावरती सुख भेटतं. अहो म्हणून सर्वांनी एक देव करावं. तुकोबराय काय म्हणतात की आपल्या जीवाला ना दुःख यातना येणारच आहे, म्हणून आपल्या जीवाला गोविंदाचं पिसे लागलं पाहिजे. कोणाचं पिसे लागलं पाहिजे? तर गोविंदाचं पिसे लागलं पाहिजे. अहो तुकोबराय म्हणतात की आपण इतकं देवाचं नामस्मरण करा की आपण मेल्यावरती ना कोणीतरी आपल्या माघारी कोणतरी आपलं नाव काढलं पाहिजे. अहो कोणीतरी आपलं नाव काढलं पाहिजे. जगायचं कसं हे फक्त आणि फक्त आपल्यावरती अवलंबून असतं. म्हणून तुकोबराय म्हणतात आपला तो एक देव करून घ्यावा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल त्या वेळामध्ये आपण अभंगावर विस्तारपूर्वक चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. जशी भगवान पांडुरंग परमात्मा जशी बुद्धी देईल तसं आपण अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. आणि आधीच सांगते हे माझं पहिलं प्रवचन आहे. जर काही चुकलं तर मला तुमची लहान मुलगी समजून मला माफ करा, क्षमा करा. तुकोबराय काय सांगतात की देव करून घ्या, देव आपला करून घ्या. अहो एका साधकाने तुकोबरायला विचारलं का हो तुकोबा तुम्ही सगळ्यांना सांगता देव करून घ्या, तुम्ही देव केलाय का? तर तुकोबराय म्हणतात हा मी देव केलाय. मग ते काय म्हणतात तुम्ही जर देव केला असेल तर तुम्हाला संघर्ष तर करावाच लागला असेल. मग ते काय तुकोबराय काय म्हणतात अहो जसं आपण देवाकडे जायचा प्रयत्न करतो ना तसं देव आपल्यापासून दूर दूर जातो. मग संघर्ष तर करावाच लागतो. अहो त्या साधकाने तुकोबरायला विचारलं का हो तुकोबा तुम्ही देव केलाय, मग तुम्ही देव करायच्या आधी तुम्ही काय केलं? तर तुकोबराय म्हणतात की मी गुरु केला, कारण ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. अहो ज्ञानोबराय म्हणतात गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा, गुरु विना देव नाही तुझा पहा त्रैलोक्याचा. अहो गुरु ज्या व्यक्तीने गुरु नाही ना केला तर त्याचं जीवन सुद्धा सफल जाणार नाही. कारण माणसाने ना जीवनामध्ये एकदा ना एकदा तरी गुरु करा, माणसाला एकदा ना एकदा तरी गुरु करावाच लागतो. अहो गुरु कोणी केला? तर शबरी मातेने गुरु केला. अहो शबरी माता ही जातीने आदिवासी होती. आदिवासी पूर्वी म्हणावं तर लग्न लहानपणीच व्हायचं. मग तिच्या वडिलांनी ना तिचं लग्न लहानपणीच ठरवलेलं होतं. अहो ती आदिवासी असल्यामुळे आदिवासींचा आहार म्हणजे कसला? त्यांचा आहार म्हणजे मांसाहार. अहो त्यांचा आहार म्हणजे मांसाहार. अहो तिच्या लग्नाच्या आदल्या दिवशी तिच्या वडिलांनी 7 बोकडं दाव्याला बांधलेली होती. तिच्या वडिलांनी 7 बोकडं दाव्याला बांधलेली होती. त्या शबरी मातेचं लक्ष त्या बोकडांकडे गेलं आणि शबरी मातेने आपल्या बाबांना प्रश्न विचारला की बाबा ही बोकडं दाव्याला का बांधलेत? लग्नाच्या मनात थोडी ना बोकडं बांधतात. तर शबरी मातेच्या वडिलांनी तिला जवळ घेतलं, पुढ्यात घेतलं आणि सांगितलं बाळा ही बोकडं वराडांसाठी आहे, तुझ्या लग्नासाठी ती आपण वराडांना कापणार आहोत. अहो हे ऐकताच त्या शबरी मातेने मागचा पुढचा विचार न करता ती अरण्यात निघून गेली. अहो ती अरण्यात निघून गेल्यानंतर तिने कुठे राहावं, काय करावं, काय खावं, काय पियावं हे तिला माहित देखील नव्हते, कळण्यास झाले. मग तिने कंदमुळं खावी, कवळ्या झाडाची पानं खावी. तिने कंदमुळे वगैरे खाऊन आपलं जीवन काढलं. अहो आपल्याला जर शबरी मातेने जसं कष्ट काढले हे जर आपल्याला माहिती करायचं असेल ना तर आपल्याला शबरी झाल्याशिवाय कळणार नाही. अहो एवढा त्रास ते शबरी मातेने काढला. अहो एक दिवस असाच होता. प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक दिवस असा येतच असतो. अहो शबरी माता मग एक दिवस असा आला की ज्या दिवशी एकादश होती त्या दिवशी शबरी माते जिथे होती तिथून मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये संत मंडळी भजनाकरिता चाललेली होती. आणि ती आदिवासी असल्यामुळे ती झाडावर चढली आणि तिने पाहिलं तर प्रभू रामचंद्रांच्या भजनाचा आवाज तिच्या कानावरती आला. आणि तिने पण निश्चय केला की ती पण म्हणाली, मागचा पुढचा विचार न करता ती म्हणाली की मी सुद्धा मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन गुरुची सेवा करणार, गुरुच्या चरणावरती भाव ठेवणार. अहो एवढी भक्ती त्या शबरी मातेची होती. एवढंच नाही तर प्रभू रामचंद्र शबरी मातेला भेटण्यासाठी आले. अहो प्रभू रामचंद्रांनी शबरीची उष्टी बोरं देखील खाल्ली. तो राम कोणाचा होता? कौसल्य